रुणालच्याच मागं गाडी होती, गाडी पार्क केली होती. गाडीच्या त्या साईडने एक नट्या काय आलं? मी हसायला लागलो जोरात. काय आलं? असं नका करत जाऊ, इथं काय माहिती का काय फिरताय? खिडकी अशी, मी इथं बसलो होतो आणि फोन खेळत होतो आणि मला खिडकीकडे लक्ष गेलं आणि डायरेक्ट असे शब्द ऐकायला आले. आले मी. पण जाऊन मी बाहेर थांबलो. 2 सेकंद माझं डोकं असं चलबिचल झालं. मी काय करतो? नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर टॉक्स या चॅनलवर. तर आज आपल्याकडे जे पाहुणे आलेले आहेत ते वयाने खूप कमी आहेत, पण त्यांचे अनुभव खूपच भयंकर आहे आणि त्यांची सांगण्याची पद्धती बऱ्यापैकी खूप चांगली आहे. तर चला आपण त्यांच्यासोबत गप्पा मारूयात, त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात. नमस्कार सर. नमस्कार दादा. काय आपलं नाव? माझं नाव आदित्य. आदित्य. बरं, राहिलं कुठे आता सध्या तुम्ही? आम्ही धनकवडीमध्ये, बालाजीनगर. बरं, आणि मूळ गाव कुठलं तुमचं? मुळगाव पुणेच. पुणेच. जन्म वगैरे सगळं इथलाच? बरं, आणि सध्या काय करता तुम्ही? सध्या आता 11 झाली. आता इव्हेंट मॅनेजमेंटच करतो. कसे कसे काय काय अनुभव घडले आणि पहिला काय अनुभव होता? पहिला अनुभव असा होता दादा, मागच्या वर्षी 2025ला ऑक्टोबर महिन्यात 26 तारखेला आम्ही महाबळेश्वरला जाणार होतो. वहिनीचा बड्डे होता माझ्या. तर दादानी आणि दादाच्या फ्रेंडनी हा प्लॅन ठरवला होता. दादाच्या फ्रेंडच्या गर्लफ्रेंडचा बी बड्डे होता. तर महाबळेश्वरला जाणार. गर्लफ्रेंडचा आणि वहिनीचा का एकच दोन्ही? नाही एकच आहे. म्हणजे दादाचे जे फ्रेंड आहे त्यांचं लग्न तेव्हा झालं नव्हतं, पण आता झालेलं आहे. दादाचं बी आता होणार आहे. तर म्हणजे दादाच्या बायकोचा पण गर्लफ्रेंडचा बर्थडे होता आणि त्यांच्या मित्राच्या बायकोचा बर्थडे होता. हा. अच्छा. तर तिकडं ठरला होता प्लॅन जायचा. माझं काय असं फिक्स नव्हतं जाणार आहे. दादाला विचारलं येऊ का मी बी? तर दादा म्हटलं चल ठीक आहे. ठीक आहे, मग बॅग वगैरे भरले. बॅग टाकले गाडीत आणि लेडीज जे लोक होते ते आधीच पुढं गेले होते. मोठा दादा जो होता ते आधीच पुढं गेले होते आणि आम्ही पोरं वेगळ्या गाडीत गेलो. मग आम्ही वाई मार्गाने गेलो. मग तिथं जाता जाता जरा थांबलो, मध्ये नाश्ता वगैरे केला. मग तिथनं परत जर काय सामान लागलं ते तिथं थांबलो. महाबळेश्वरमध्ये पोचलो. तिथं खायला वगैरे स्ट्रॉबेरी वगैरे घेतले. कशी गेली तुम्ही तिकडं? कारनेच गेलो होतो. बरं. तिथं हॉटेलला जाता थांबलो वगैरे, जरा नाश्ता वगैरे केला, निघलो. पोचलो, मग रस्ता बी हरवलो. पुढं गेलो जरा, परत त्यांना फोन केला कुठं कसं जायचं आहे. परत चुकले होते म्हणजे? हां, बाई थोडंसं पुढं गेलो होतो. परत फोन केला, विचारलं त्यांना, मग गेलो तिथं. गेल्यानंतर पहिल्या दिवशी काय नाही झालं. पहिल्या दिवशी जरा बसलो, 9-9:30पर्यंत पोचलो आम्ही. बसलो वगैरे झालं, बोललो बिल्लो. मग रात्री 12ला आदल्या दिवशी केक कट केला दादाच्या फ्रेंडच्या गर्लफ्रेंडचा. केक वगैरे कट केलं. मग त्या दिवशी काय नाही झालं, जेवलो वगैरे, झोपलो. मग दुसरा दिवस आला. दुसऱ्या दिवशी दादाच्या फ्रेंडच्या गर्लफ्रेंडचा बड्डे. उठलो वगैरे, डेकोरेशनवाले वगैरे आले ते झालं. दिवसभर असंच हिंडणं फिरणं वगैरे. मग केक वगैरे कटिंग झाला. जेवायला गेलो. जेवलो वगैरे आणि आम्ही पोरं दादाचे जे दुसरे फ्रेंड होते, म्हणजे माझ्यापेक्षा थोडे एजनी मोठे, 2-3 वर्षांनी. आम्ही बसलो डायनिंग रूममध्ये. तिथं बसलो बोलणं बिलणं झालं. आम्ही 3 जणं बाहेर आलो. मी, हर्षू म्हणून एक फ्रेंड आहे आणि रुणाल म्हणून. बाहेर आलो आणि हॉटेलची जी एंट्री होती, एंट्रीच्याच दरवाज्यात हर्षू म्हणून होता. त्यांनी तिथं वॉशरूम केले ओपनमध्येच. किती वाजता रात्रीचं टायमिंग? रात्रीचा वाजले असतील 12-12:30. मग त्याला मी काय म्हणलं, असं नको करत जाऊ, चांगलं नसतं. तर तो म्हणला अरे काय नसते, मी कोकणातला लय बघितलं मी असं. म्हणलं पण नको आता, असं पुढं नको करत जाऊ. ठीक आहे म्हणलं. त्याने केलं. मी असं थांबलो आहे. हर्षूचं तोंड असं आणि दुसरा रुणाल होतं त्याचं तोंड असं. रुणालच्याच मागं गाडी होती, गाडी पार्क केली होती. गाडीच्या त्या साईडने एक व्हाईट शॅडो अशी बाई बघितलं का अशी येत होती. माझं लक्ष गेलं, परत आतमध्ये गेले. परत आली, परत मला लक्ष गेलं. असं 3दा झालं. मी दुर्लक्ष केलं झालं वगैरे. परत आम्ही रूममध्ये गेलो. पोरं बसलो. 2 जणं झोपले होते रूममध्ये. मी, माझा दादा, रुणाल आणि भाऊ होते मोठे. ते आम्ही असंच बसलो होतो आणि भाऊनी काय केलं, फोटो दाखवला फोनमध्ये. असं आगीमध्ये चेहरा दिसत होता, फेस. ते म्हणले तुम्हाला बघायचं का भूत? हा बघायचं. मी आणि माझा फ्रेंड म्हणलं बघायचं. दादा जरा घाबरतो. दादा बाई ठीक आहे म्हणलं, चल बघू. भाऊ काय म्हणले, लाईटी बंद करा आणि जाळायला काहीतरी द्या. माझा रुणाल म्हणून फ्रेंड होता, त्यांनी लायटर दिला आणि भाऊ असे बसलेत पुढं, भाऊंचे मी मागं आणि भाऊंच्या पुढं असं साईडला रुणाल बसलाय.
मागं बेड होता, बेडला चिटकून मी बसलो होतो आणि बेडवर दादा झोपला होता. झोपला बघत होता. आणि भाऊ कसे करायचे, असं लायटर जाळायचे, असं हलवायचे. आता ते मला कळत होतं, ते मस्करी करत होते. तर मग ते समोर या, कोण आहे भाऊ, चेहरा दाखव. दादा घाबरला होता. मी नॉर्मली दादा म्हणलं झोप, मस्कर नको करू, असं नसतं करायचं. मी पडलो. मला कसं तरी व्हायला लागलं, मला चिडचिड व्हायला लागली. अशा वाईट गोष्टीचं काय जवळ आलं की लगेच फील होतं आणि चिडचिड होते. त्यानंतर मग उठलो मी, फ्रेंडपाशी गेलो. रोनालला म्हणलं, रोनाल लाईट लाव, मला कसं तरी होतं आहे. रोनाल म्हणला, अरे नको थांब, म्हणला भाऊला त्रास होतो आहे. म्हणलं रोनाल नको, म्हणलं मला माहिती आहे भाऊ मस्करी करतात, लाव म्हणलं लाईट. अरे थांब म्हणला. 3दा असं मी बोललो. तिसऱ्यांदा माझं अंग थरथरायला लागलं. तिथे मला त्रास झाला. मग सगळे उठले, घाबरले वगैरे. लेडीज तर नाही आले तिकडं. मग सगळे पोरं आले मला असं, काय आलं, मला नट्या म्हणतात असं पेट नेम. नट्या काय आलं? मी हसायला लागलो जोरजोरात. काय आलं? असं नका करत जाऊ, इथं काय माहिती का काय फिरतंय. हसायला लागलो जोरजोरात, हात आत्तायला लागलो जोरजोरात खाली फरशीवर. जोरजोरात हसायला लागलो आणि लिंबू मागायला लागलो. लिंबू काय केलं? लिंबू मागायला लागलो. अच्छा. तर आता सगळीकडं हॉटेल होतं, हॉटेलमध्ये लिंबू कुठंच नाही. पण आता आमच्या घरचं कसं, जाताना घरच्यांचं असते, अंगारा लावतात, लिंबू वगैरे जवळ देतात. तर मम्मीनी माझ्याकडं आणि दादाकडे एक लिंबू दिला होता. तर दादाने तो पटकन काढून मला दिला. तो लिंबू मी खाल्ल्यानंतर आता कुठल्या बी माणसाने खाल्लं तर त्याला तो आंबट लागणार. बरोबर. त्यावेळेस मला तो लिंबू गोड लागला, अक्का गोड. खाल्ल्यानंतर एक 5-10 मिनटं मला त्रास होतच होता. बरं वाटलं. माझं अंग अख्खं असं थकवा झाल्यागत झालं होतं. मग उठलो. मोठा दादा जो होता त्याने मला बाहेर नेलं. म्हणलं काय झालं? त्याला असं सांगितलं, असं झालं. म्हणलं काय झालं काय? म्हणलं आपलं हॉटेल जे आहे, त्या हॉटेलचं आता नाव नाही सांगत, हॉटेलच्या बाजूने कोणतरी बाई आहे, नाही तर कोणतरी वाईट शक्ती आहे जी गोल गोल फिरते. मला असं वाटतं आपण तिला त्रास दिलेला आहे, ती आपल्याला त्रास देईल. हे कोण म्हणलं? मी बोललो हम्म. दादाला. तर ठीक आहे म्हणलं, झोप म्हणला, आता जाऊ दे, आता नको काय. दादा मी म्हणलं झोप. तो दादाला टेन्शन आलं, आता मी बारका सगळ्यांमध्ये, आता म्हणलं झोप. पण त्यांनी तुमचं म्हणणं एवढं सिरियसली का घेतलं? त्यांना वाटलं आता मी मस्करी करतोय. पण दुसऱ्या दिवशी झालं, झोपलो बिपलो. दुसऱ्या नाही, दिवशी त्या दिवशी तुमचं सिरियसली का त्यांनी घेतलं? कारण की तुम्ही म्हणले ना ते घाबरले. दादा म्हणलं ना, दादाला माहिती होतं मला असा त्रास होतो. अच्छा. आता दादाने सांगितलं त्याला आहे आता असं, देवाचं कळतं नाही का, वारं वगैरे येतं. तर त्यानंतर मी झोपलो. दुसऱ्या दिवशी माझ्या वहिनीचा बड्डे. दुसऱ्या दिवशी वहिनीचा केक वगैरे कट केला. परत हे झालं, केक वगैरे कट केला आणि सगळे लोक जे होते ते डायनिंग रूममध्ये. मला तेव्हा काही भूक नव्हती म्हणून ते जेवत होते आणि मी रूममध्ये बसलो होतो. आणि रूममध्ये कोण मी आणि डेकोरेशनवाले जे होते, बड्डे होता तर डेकोरेशन करणे होते, ते खाली झोपले होते. आणि मी इथं बसलो होतो आणि फोन खेळत होतो आणि मला खिडकीकडे लक्ष गेलं. आणि हॉटेलची कमान होती, लोखंडी तार वगैरे लावतात तशी कमान होती. आणि त्या साईडने एक व्हाईट शॅडो अशी जाताना दिसली. मी दुर्लक्ष केलं, फोन खेळत होतो. आणि त्यावेळेस रूममध्ये मी एकटा आणि ते दोघंच, ते झोपले होते. तेव्हा मला कसलाच आवाज नाही, एकदम शांत. त्यावेळेस मला असा आवाज आला की तुझ्या मागं जी शक्ती आहे त्याच्यामुळे तुम्ही सगळे वाचताय, नाही तर मी तुमच्यातल्या एकाला तरी घेऊन जाणार. डायरेक्ट असे शब्द ऐकायला आले. आले. मी इकडे तिकडे बघितलं, मी घाबरलो तेव्हा. म्हटलं आवाज तर कुठून येतोय, कोण नाही रूममध्ये. आणि त्यावेळेस टायमिंग काय झालं? त्यावेळेस 1:15 झाला होता. घाबरलो मी. खिडकी लावली, पडदा लावला, जाऊन मी तिथं बसलो वगैरे. झालं जेवण वगैरे झालं. परत रूममध्ये आलो. पोरांचं असं रोजचंच घाबरवायचं, आता हे झालं. तेव्हा बी मला थोडा त्रास होत होता, पण दादाला टेन्शन होतं की परत काय होतंय का, म्हणून मी खूप कंट्रोल केलं. मला त्रास होत होता. परत पोरांनी एडचाळी गेले. नंतर ना पोरांनी फोनवर नाही का असा घुंगरूचा आवाज लावला. पण त्यावेळेस असं मला वाटतं की पहिला जो आवाज आला तो खरा आला. दुसऱ्यांदा फोनमध्ये वगैरे आला. त्याच्यानंतर ना असा आपण गाडीचा ब्रेक दाबतो टू व्हीलरचा, तसा आवाज कसा येतो तसा आवाज आला जोरात. पोरं बी घाबरली, म्हणले टायर स्किट होतं ब्रेक हा, दाबल्यानंतर तसा. तसं. पोरं म्हणली आवाज आपण नाही काढला. झोपले वगैरे, ते झालं.
मग ठीक आहे म्हणलं. दुसरा दिवस आला. दुसऱ्या दिवशी गेलो आम्ही फिरायला वगैरे फिरणं वगैरे झालं. मग तिथे रात्रभर तेच. मग दुसऱ्या दिवशी जे होता आम्ही पोपटी करत होतो. पोपटी करता करता पाणी पाहिजे होतं आणि हॉटेलच्या खालीच असं त्यांचं पुढं काहीतरी आपलं स्ट्रॉबेरीचे शेर असतात तिकडं आणि तिथंच असं खाली मोटर होती. हॉटेलचे जे मालक होते ते मित्रच होते दादाचे. ते गेले ते मोटर चालू करायला आणि जो सगळ्यात मोठा दादा होता त्यांनी जस्ट विचारलं, काय रे म्हणलं इथं कोण बाई वगैरे आहे का? ते म्हणले हा अरे काय हा समोरचा जो बंगला आहे ना तिथं एका बाईनी आणि तिच्या नवऱ्याने जाळून घेतलं होतं. तर हे मला माहिती नव्हतं, हे त्यांनी सांगितलं. मी दादाच्या असंच बाजूला थांबलो होतो. जसे ते बोलले तशी ती मोटर बंद पडली पाण्याची. बापरे. लाईट वगैरे गेली ना? नाही लाईट वगैरे नाही, पण तिथं लाईटीचा प्रॉब्लेम होत होता. लाईट रात्रीची बंद पडत होती असं. किंवा व्होल्टेज कमी जास्त झाल्यामुळे पण बंद झालं असं काय होतं का? हो तसं बी असेल. आता एवढं काय माहित नाही. तो कसा जंगल एरिया होता, बरोबर. तिकडं नेटवर्क बी जास्त नव्हतं आणि जसं ते एंट्री होती असा उत्तर होता. असं इथनं हॉटेलच्या वरच्या साईडने येताना एक घर बंद पडलं जातच होतं. म्हणजे काम बंद पडलं होतं. मला तिथनंच येता येतं असं काहीतरी फील झालं होतं. काहीतरी वाईट शक्ती आहे. थंडी तर बेकार. आता महाबळेश्वर म्हणलं तर थंडी असतेच. तर ते झालं थंडी वगैरे खूप. ती मोटर बंद पडली. सगळे घाबरले, जाऊ दे म्हणले. ते झालं. त्याच्यानंतरनं खाल्ली वगैरे परत रूममध्ये बसलो आम्ही. डायनिंग रूममध्ये आम्ही जेवढे होते 4 जण आम्ही मित्र होतो. दादाचेच मित्र पण कसे माझ्या क्लोज होते. बसलो वगैरे तेवढं काय नाही. पण आता ते बोलणं वगैरे झालं. पोरांना वाटलं मी मस्करी वगैरे होत आहे ना. म्हणलं नाही भाऊ, मला खरंच असा त्रास होतो. जेवण वगैरे झाले. रूममध्ये आलो परत. रूममध्ये आलो. त्या दिवशी काय नाही केलं, पण असं मला फील होत होतं की हॉटेलच्या बाजूने कोणतरी फिरतंय असं वाटत होतं नाही का, की बाहेर कोणतरी बोलवते. पण मी ही गोष्ट कोणालाच सांगितली नाही. कारण आता पोरांना वाटेल आज मी जे सांगतोय ते त्यांना आज कळणार, की मला जे कळत होतं ते आज कळेल त्यांना. पण मी कोणाला सांगितलं नाही. परत पोरं म्हणणार तू मस्करी करतोय, तू खोटं बोलतोय. पण मला जे तेव्हा कळत होतं मी त्या सांगितलं नाही. ते झालं. 4था दिवस आला. 4थ्या दिवशी आम्ही जेवण सकाळी उठलो, जेवण वगैरे केलं. आणि हां मेन गोष्ट आहे मी विसरलो. 3ऱ्या दिवशी रात्री भाऊ हे सगळे हे खेळत होते, ट्रूथ अँड डेअर खेळत होते 3-3:30 वाजता. आणि ट्रूथ अँड डेअर खेळता खेळता सगळ्यांवर डेअर हे आली की रात्री स्विमिंग पूलमध्ये उतरायचं. आणि स्विमिंग पूल कसं हॉटेलची जी एंट्री होती एंट्रीच्या समोर बरोबर स्विमिंग पूल होता. रात्रीच्या मी तर नाही घेतले डेअर, मी झोपून गेलो. पण जेव्हा सगळे पूलमध्ये उतरले आणि जो सगळ्यात मोठा दादा होता त्याला पण ती बाई दिसली. मग दादाने मला दुसऱ्या दिवशी सांगितलं, अरे म्हणलं मला बी दिसली ती. त्याला बी विश्वास बसला आहे म्हणला. मग 4थ्या दिवशी आम्ही बसलो, जेवण वगैरे झालं. बसलो असंच विषय झाला. लेडीजला एवढं काय माहिती नव्हतं काय झालं काय नाही, कारण घाबरले असते सगळे. बसल्या बसल्या असाच विषय निघाला सगळ्यांचा भूताचा. निघणार होतं 4थ्या दिवशी. 4थ्या दिवशी निघणार होतो. सगळ्यांचा विषय भूताचा निघाला, असं असतं तसं असतं. मी म्हणलं मी आता नाही काय बोलत. परत जर मी सगळं सांगत बसलो तर सगळे घाबरते. पण निघायच्या दिवशी मला ही भीती की जे काय आहे ते महागा येतंय का काय. मी मनातल्या मनात म्हटलं नको. कंटिन्यू डॉक्युमेंट तेच विचार चालू होते. माझे तेच विचार, मी एकटाच विचार करत होतो. त्याच्यानंतरनं हेच विचार सगळे. नंतरनं जेवण वगैरे केलं आणि जेवण बी आम्ही मटण खाल्लेलं. मटण खाल्लं. मला तीच भीती की मागं येते का काय. जाऊ रे म्हणलं, खोईला बघून घेऊ. हाय आपल्या देवी मागं, आलं तर आलं, देवी बघून घे. ते झालं. निघताना बॅग वगैरे भरले आणि नंतरनं माझ्या बहिणीचा फोन पडला एंट्रीच्याच इथं. फोन पडला तर तेव्हा काय वाटलं नाही. फोन उचलला, निघलो. अर्ध्या रस्त्यात पोचलो म्हणजे आम्ही हॉटेलच्या बाहेर पडलो. नेटवर्कमध्ये आलो. नेटवर्क तिथं नव्हतं. नेटवर्कमध्ये आल्यानंतर वहिनीचा अल्ट्रा फोन होता, त्याला पेन्सिल असते. नेटवर्कमध्ये आल्यानंतर ना तिथं मेसेज पडला पेन्सिल पडली. आता ते पेन्सिल काय 20-25 हजार रुपयाची असेल म्हणलं दादा. गाडीत शोधली, गाडीत नाही. कसली पेन्सिल? फोनची पेन्सिल असते अल्ट्राची हो. ती. दादा म्हणलं तिथंच पडली. मला डाऊट आला. म्हणलं काहीतरी होणार आहे. मी कुणालाच नाही सांगितलं. परत गेलो. परत 3-4 किलोमीटर पुढं आलो होतो आम्ही. परत गेलो जिथं फोन पडला होता. पेन्सिल तिथं शोधली, नाही भेटली. रूममध्ये गेलो. फोन जिथं पडला तिथं पेन्सिल नव्हती. पेन्सिल रूममध्ये भेटली होती. कशी काय तिथं कशी काय गेली? काय माहिती नाही. रूममध्ये दादा,
वहिनी आणि रुणाल म्हणून फ्रेंड होता तो गेले. पण मी बाहेरच थांबलो. मी अलर्ट राहिलो. म्हणलं काय होतंय का काय. पण जेव्हा मी बाहेर थांबलो 2 सेकंद माझं डोकं असं चलबिचल झालं. मी काय करतो, मी कुठे आहे मला कळलंच नाही. मी लगेच नाही का कळलं मला काय होतंय. बसलो, परत पेन्सिल घेतली. मी कोणाच सांगितलं नाही कशामुळं झालं. बसलो, निघालो नाही का. निघूस तोपर्यंत हीच भीती काय होते का काय काय होते का काय. नाही त्यानंतर माझं काय झालं नाही. निघालो, सुखरूप घरी पोचलो. पण जवळ तक आम्ही आमच्या नाही का हद्दीत पोचत नाही तोवर तक मला टेन्शनच होतं की काय मागं आलं का काय, मागं आलं का काय. मी मागं बी वळून बघितलं नाही. पण असं म्हणतात मागं वळून बघितल्यानंतर ते मागं येतं. म्हणून मी मागं बी वळून घेतलं नाही. आमच्या इथं आलो तेव्हा कुठं बरं वाटलं. टेन्शन नाही. म्हणून त्यानंतर परत हा विषय कधी काढलाच नाही. मग ते एक्झॅक्टली कळलं का काय होतं काय नाही तिकडे ते? ते हॉटेलवाले जे दादा होता त्याने दादाला सांगितलं होतं, मोठ्या दादाला, की त्या बाईने आणि तिच्या नवऱ्याने त्या समोरच्या बंगल्यामध्ये जाळून घेतलं होतं. ते हे झालं होतं तिथं. पण ते तुम्हाला कसं कळलं? ते हॉटेलवाले मालक जे होते ना त्यांनाही माहिती होतं. त्यांनी तुम्हाला कधी सांगितली ही गोष्ट? दादाला सांगितलं होतं मोठ्या. कधी पण? जेव्हा मोटर बंद पडली तेव्हा हा. सांगितलं होतं. बरं. त्याच्या त्याच्यानंतर पण आधी हे कोणालाच नव्हतं माहिती काय विषय काय नाही. जेव्हा विचारलं तेव्हा हे कळलं. बरं. मग त्याच्यापासून तो जो अनुभव घडला त्याच्यानंतर कोणाला काय त्रास वगैरे झाला का? नाही त्रास वगैरे काहीच नाही झाला. कारण मला असं वाटलं ना की आता हाय देव मागं आहे, हाय देवावर विश्वास आहे, म्हणून जर काय नसेल झालं. बरं. ह्याच्या व्यतिरिक्त अजून दुसरा कुठला अनुभव आहे? दुसरा अनुभव हा माझ्या आईबद्दल आहे. आता लहानपणी असा काही विश्वास नसतोच आहे, भूत वगैरे काहीच नाही. त्याच्यानंतरनं 2018ची गोष्ट आहे. डेट माहिती नाही, डेट एवढी आठवत नाही. मम्मीचा मामा वारला होता. मम्मी वगैरे तिकडे गेले होते आणि मम्मीचा मामा जो होता त्यांनीच ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. त्यांची मैत वगैरे हे सगळे जेंट्स लोक गेले होते आणि मम्मी त्याच घरात. आता ते घर पवित्र होतं नाही का, ख्रिश्चन धर्म होते. मग तिथं थांबले होते आणि मम्मीला आतनंच आवाज यायला लागला. कोण येतो, कुठून आली. आतून म्हणजे कुठून? अचानक नाही का, म्हणजे अख्खं घर शांत आहे. मम्मीला आतनंच आवाज यायला लागला, कोण येतो, कुठून आली, जा इथून, इथं थांबू नको. आजोबा वगैरे आले, मम्मीचे पप्पा. मम्मी म्हणली आजोबांना चालेल इथं मला बस तरी वाटते. इकडनं घरी आले. घरी आल्यानंतर त्या दिवशी काही नाही, मम्मी झोपली. दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर आई आंघोळ करून आली बाहेर. आंघोळ करून आली आणि आई तृतीयपंथी लोकांनी वागायला लागली. म्हणजे काय, म्हणजे एक्झॅक्टली कसे वागत होते? म्हणजे बाहेर आले आणि आरशासमोर थांबल्याने टिक्का लावला मोठा. आता टिक्का लावतात मोठ्या डोक्याला, तसा टिक्का लावला. ते तर बायका पण लावतात ना एकदम पण जाड. आता माझी मम्मी लावती तर टिक्का एवढाच छोटासा. हां. तो बाहेर आली आणि टिक्का लावून म्हणायला लागली मला दाढी करायची. अरे बापरे. दाढी करायची. आजोबा म्हणली काय असं अचानक बोलायला लागली. घरात एवढा विश्वास कोण नव्हता. म्हणा घरात देवी होती, आजीला वारा येत होतं, एवढं पण कधी एवढी वाईट गोष्ट घडली नव्हती. त्यानंतर आजीला वारा आला. आजीच्या अंगात वारा येतं. आजीला वारा आला. आजीच्या वाऱ्यात सांगितलं त्या दिवशी लक्ष्मीपूजन होतं आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी असं असतं की त्या दिवशी ब्लॅक मॅजिक जे असते, करणी बाधा हे असतात, त्या दिवशी खूप जास्त लागू होतं. त्या दिवशी वाऱ्यात सांगितलं की मम्मीला नगरवर घेऊन जा. नगरला जो दर्गा आहे तिकडं, त्या तिकडं घरचे आजी आजोबा मामा वगैरे हे सगळे गेले. तिकडं काय झालं, तिकडं बी त्रास झाला वाटतं मम्मीला. तिकडनं आले. तिकडनं जे दिलं होतं त्यांनी दर्ग्यातनं ते जरा दिवस ठेवलं होतं घरात. मग नाही का जरा दिवस मम्मीला बरं वाटलं. मग आम्ही आमच्या घरी आलो. आजी असं नाही का एक गल्ली सोडून दुसऱ्या गल्लीत राहतो आम्ही, असं आजीच्या इथं. आमच्या घरी आलो आणि मम्मीला कसं एकटं सोडत नव्हतं. दादा तो त्याच्या कामाने बाहेर द्यायचा, घरात मीच असायचो मम्मीजवळ. आणि मम्मी कामं करता करता मम्मीला काय वाटायचं मी एकटाच मम्मीच्या जवळ असायचं. मम्मीला असं वाटायचं की चाकू ह्याला कापू का काय. कोणाला? मम्मीला असं वाटायचं. पण कुणाला काप मला. बापरे. मम्मीच्या जवळ मीच असो, मम्मीला एकटा नव्हतं जो. मम्मीला असं वाटायचं एकटं बाहेर पळून जावं का काय, काय तळत असं गरम गरम तेल अंगावर ओतून घ्यावं का नाही, जोरात किंचाळावं. मग ते जे दर्ग्यातनं दिलं होतं ते पाण्यात सोडल्यानंतर मम्मीला परत त्रास झाला. परत मम्मीला असा त्रास व्हायला लागला. मग मम्मी परत आम्ही आजीकडे गेलो राहायला. आणि आजीच्या घरात देवी असल्यामुळे ते आजीच्या घरात बी थांबून देत नव्हतं. मग रोज परत आजीकडे गेलं की हेच चालू व्हायचं. आंघोळ केली, आंघोळ केल्यानंतर परत तेच. मम्मीला एवढा त्रास व्हायचा अक्षरशः. मम्मीची कंबर जी झोपली तर असायची.
मम्मीच्या कमरेला टोचायचं, मम्मीची कंबर अशी झोपली, एवढी एवढी वरती यायची टोचायचं. आणि 6 महिने वर्ष आम्ही आजीकडेच राहिलो. मम्मीला बारकी पोरं बघितली की चिडचिड व्हायची, मारावं काय काय असं वाटायचं. तर त्याच्यानंतर जेव्हा मम्मीला बरं वाटायला लागलं, 6 महिने वर्षभर मम्मीच्या जवळ काय जात नव्हतो आम्ही बारके. आजी आजोबाची काय बघायची, मम्मीला म्हणजे खूप त्रास झाला. आणि नंतरनं मम्मीला एवढं वाईट केलं, मी मम्मीला बाहेरचं बी झालं होतं, केलं बी होतं. आमची आजीचे जे तर तुम्हाला कसं कळलं की बाहेरनं केले म्हणून? गुरुजी आहेत ना आजीचे, अच्छा. त्यांच्यामुळं आमची मम्मी आज जिवंत आहे. हम्म. तर गुरु जे होते, आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो. त्यांच्याकडे जाता जाता मग हा सगळा त्रास झाला, मग ह्याच्यानंतर पुढं काय झालं मग? हेच चालू होतं कंटिन्यू कंटिन्यू. किती दिवस चालू होते? हे कंटिन्यू आधीमध्ये बरं वाटायचं. तरी किती 6 महिने? महिने हा त्रास तर मम्मी झोपूनच होता. मग त्यावेळेस तुम्ही हॉस्पिटल वगैरे मध्ये घेऊन गेले नाही का त्यांना? सगळं केलं, हॉस्पिटल वगैरे नॉर्मल यायचे रिपोर्ट. त्यानंतर मम्मीला डोक्याच्या गोळ्या चालू झाल्या मायग्रेनच्या. ते चालू झाल्यानंतर ना आम्ही आजी वगैरे पप्पांचे पप्पा, आजी आजोबा पप्पांचे पप्पा हे गुरूंकडे जात होते. तिकडनं येता माझ्या पप्पांच्या पप्पाला मम्मी घाण बोलायला लागले, शिव्या वगैरे द्यायला लागले. आणि मम्मीचा अख्खा श्वास थांबला, जीव गेल्यागत झाला, हार्टबीट चालत नव्हती. माझ्या मम्मीचा जीव गेल्यागत सडनली? सडनली. तिथनं दवाखान्यात नेलं. माझा मामा आला, मामाने मम्मीला घड्याळ घालायला दिला. आता घड्याळाच्या मागचं काय असतं हे माहीत नाही. मम्मीला तेव्हा म्हणे का मामा मला घड्याळ घालत जा. मम्मीचं हार्टबीट जी होते ना ती मध्येच वाढायची, मध्येच कमी व्हायची. मम्मीला भीती वाटायची. ते घालायला दिलं, मग मामाने ते बरं वाटायला लागलं. 6 महिने वर्ष आम्ही आजीच्या इथंच थांबलो. मग जेव्हा मम्मीला बरं वाटायला लागलं तेव्हा आम्ही आमच्या घरी परत आलो. आमचं घर असं झालं होतं, एक टाईप खंडरच, फ्लॅटमध्ये राहतो आम्ही. अख्ख्या घराला जाळ्या लागले होते. घरातल्या देवांची ना पूजा. त्या घरात फक्त पप्पा राहायचे. पप्पा कामाला जायचे, रात्रीचे यायचे, पप्पाचे परत कामाला जायचे. सगळं उदास वातावरण. उदास, एकदम उदास. मे बी आता आईला एवढा त्रास होतोय, लहान आईच्या जवळ नाही, बरं वाटायचं, रडायचं वगैरे नाही का. हे असं कधी बघितलंच नव्हतं मी, पण त्रास व्हायचा सगळा. हा त्रास व्हायचा. त्यानंतर ना बघतच नव्हतो आम्ही. कर्नाटकला गेलो होतो, येल्लामध्ये यायला. आईला घेऊनच गेलते का? हो, सगळे येल्लामधील. आता आम्ही पहिल्यांदा गेलो, तिकडचं काही माहीत नाही. आम्ही मम्मी त्याच त्रासात, मम्मीचे असेतच. मम्मी माझ्या हाईटीपेक्षा बारीक झाली होती, हातपाय वाकडे. आम्ही सगळे, आजोबा, आजी, मामा, मामी, आत्या, म्हणजे कसं मोठा मामा जो आहे त्यांचं 60 झाले. म्हणजे माझ्या मामाची बहीण माझ्या पप्पांची बायको आहे, आणि मामाची बहीण मामाची बायको आहे, असं वगैरे 60 झालं होतं. तर मम्मीच्या मागं आम्ही गेलो होतो. आम्हाला तिथलं काहीच माहीत नाही. मम्मीने अख्ख्या मंदिराचा जो कळस आहे, रस्ता तर माहीत नाही, मम्मीच्या मागं जाऊन मम्मीने त्या मंदिराच्या वरती नेलं होतं. माहीत नाही कसं काय झालं, हे सगळं घडलं होतं. मग हेच असं वगैरे टेन्शन घरात. आजोबांना कधीच विश्वास नव्हता या गोष्टींवर. पण पोरीला आता पोटची पोरगी त्यांच्या, कळणारच ना, वाटणारच की नाही का, पोरीला आपल्या त्रास होते. घरच्यांना अख्ख्यांना विश्वास बसायला लागला. अख्ख्या घरात एवढं देवी होती, हे भूत वगैरे कधीच माहिती नव्हतं घर. जेव्हापासून मम्मीला त्रास व्हायला लागला हो, तेव्हापासून अख्ख्या घरात एक कळायला लागलं की असतं. पण जे मी माझ्या लाईफमध्ये बघितलं माझ्या आईसोबत, ते मी नाही कधीच विसरू शकत. बरं, मग ते अहिल्यादेवीला घेऊन गेले, मग पुढं काय झालं त्याच्यानंतर? तिथनं तिकडे काय प्रकार घडला, तिकडे काय घडलं ते? पण ती भेटले आम्हाला वरती, तिथे देवीचे इथं? हो, ते भेटले. तेवढं काय आठवत नाही, जेवढं आठवतं तेवढं सांगतो. ते भेटले, त्यांना सांगितलं असा असा त्रास आहे. त्यांनी तिकडं नाही का, आता असं म्हणतात की या गोष्टीला पैसे लागतातच, पण आता असं नाही का, एवढंच बघतोय, एवढं सगळीकडे फिरलो, देवधर्म सगळीकडे केला, विश्वास नव्हता राहिला कोणावर. पैसे घेतले, काम नाही झालं, मम्मीला बरं नाही वाटलं, पण त्यांनी बी खर्च खूप सांगितलं म्हणून तिथं बी काही केलं नाही. पण आत्तापर्यंत जे काय आहे माझी मम्मी जिवंत, ती माझ्या आजींच्या गुरुमुळेच आहेत. काय केलं म्हणजे त्यांनी, काय झालं असं? त्यांनीच सगळं केलं. जेव्हा त्रास व्हायचा मम्मीला, तुम्ही देवीला गेले, त्याच्यानंतर पुढं काय झालं त्या क्रमामध्ये? तिकडनं काय नाही, तेवढंच त्रास झाला. मग तुम्ही तिथून परत आले? तिकडनं परत आलो, तिकडं राहिलो, 1 दिवस राहिलो. सकाळी आम्ही
गेलो देवीला पहाट. तिकडं सगळं झालं. म्हणलं आता बघू काय होते का नाही. नाही झालं तेवढं बरं. आंघोळ वगैरे केली. पण असं तिथं सांगितलं की मम्मीला देवीचा बी त्रास आहे, म्हणजे माहेरकडनं देवीचा. ते झालं, तिकडनं आलो, सगळं झालं, आता हाय बरं. बरं त्यांनी काय उपाय केला त्यांच्यावर? गुरूंनी हम्म. गुरूंनी खूप म्हणजे खूप उपाय केले. म्हणजे नाही का मम्मीचा फार जीव गेल्यागत जायचं व्हायचा. मग ते उपाय करत असताना काय त्रास व्हायचा का तुमच्या आईला? हो, त्रास व्हायचा. काय व्हायचा त्रास? त्रास अशी मम्मी मध्ये मध्ये बोलत नव्हती, चिडचिड करायची, शांत राहायची. आणि एकदा तर त्यांची गादीवर जायचं, तिकडं ओरडायची जोरवर. त्याच्यानंतर काय, आता जेवढं बरं केलं तेवढं केलं. आणि त्यांनी एवढं सांगितलं गुरूंनी की तुम्ही आत्तापर्यंत जे पूजापाठ करत आले, देवाचं जे करत आले, त्याच्यामुळे तुम्ही आत्तापर्यंत जेवण पेनायचं नसते आत्तापर्यंत. बरं आणि हा त्रास किती दिवस चालला होता टोटल? टोटल वगैरे म्हणलं तर माझी मम्मी 6 महिने तर झोपूनच होती. वर्षभर मम्मीला लागलं बरं व्हायला. बरं म्हणजे वर्षभर त्रासच होती हो, बऱ्यापैकी. त्रासात म्हणजे वर्षभर बी नाही, जास्तच. पण मम्मी कंट्रोल करायची. आत्ता बी एवढं नाही, पण होतो, कधी कधी होता त्रास. कंट्रोल करते. बरं आणि मग ते ज्या अंगामध्ये काय होत्या गोष्टी त्या कळल्या का काय होत्या त्या? असं कळलं की मामाचा जो मामा वारला, तिकडनं मागं बी आलं होतं. त्यानंतर बाहेरनं केलं बी होतं. एवढं सगळं कळलं. मग किती एंटिटी एकच होती का वेगवेगळ्या होत्या एंटिटी बॉडीमध्ये? काय एवढं नव्हतं सगळं, कारण आता मी घरातला बारका, बरोबर. आम्हाला जवळ नव्हते येऊन देत मम्मीच्या. जे काय डोळ्याने दिसलं तेवढं कळलं. तेवढं कळलं. बरं तरी होते तुमचे अनुभव. हो सर. तर मित्रांनो हे होते आदित्य सरांचे अनुभव आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खूप काही डिटेलमध्ये त्यांना जेवढ्या गोष्टी माहीत होत्या त्यांनी तेवढे सांगायचा प्रयत्न केला आहे. अजून जर डिटेलमध्ये मी त्यांना विचारत होतो तर त्यांना त्या गोष्टी माहीत नव्हत्या, कारण की घरातला लहान मुलगा असल्यामुळं त्यांना सगळ्या गोष्टी घरच्यांनी सांगितल्या नाही. पण जेवढ्या सांगितल्या गोष्टी त्या खूप भयानक होत्या आणि त्यांना फक्त त्यांनी देवाची सगळी भक्ती केली किंवा त्या गोष्टींवर विश्वास ठेवला म्हणून या गोष्टीतनं ते थोडेसे तारले गेले किंवा वाचले गेले. तर या अनुभवातून तुम्हाला काय काय शिकायला भेटलं नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि सरांसारखं जर तुम्हाला आपल्या पॉडकास्टवर यायचं असेल तर गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे, ते नक्की तुम्ही भरा आणि आमच्यासोबत तुम्ही येऊ शकता तुमच्या फॅमिलीसोबत पॉडकास्टवर तुमचे अनुभव सांगण्यासाठी. तर चला आता आज आपण इकडंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.